विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 31 जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंत आपल्याला महत्त्वपूर्ण सलगडवडी प्रश्न बघायचे आहेत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी 8 वाजता येणारा चालू घडामोडींचे व्हिडिओ नक्की बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जगातील सर्वात उंच 721 फुटांचे राम मंदिर कोठे बांधणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. तर राईट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया ठिकाणी बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. नेक्स्ट, जानेवारी 2024 मध्ये कोणत्या राज्यात ऑरेंज फेस्टिवल 2024 आयोजित केला होता? तर राईट आन्सर आहे नागालँड या ठिकाणी. नेक्स्ट, महिला श्रेणीतील क्रिकेटर ऑफ द इयर 2023 कोणाला मिळाला आहे? राईट आन्सर आहे नॅट सायवर ब्रट यांना विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट, ICC पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? राईट आन्सर आहे विराट कोहली यांना विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार मिळाला आहे. आणि कितव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे? ज्यांना येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करा. नेक्स्ट, ऑस्कर 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी नामांकन मिळाले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू किल अ टायगर यासाठी विद्यार्थी मित्रांनो नामांकन मिळालेलं आहे. नेक्स्ट, भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम कोणत्या राज्याच्या आहेत किंवा संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, मणिपूरच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि मणिपूरची कॅपिटल काय? खाली कमेंट करा. तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे. नेक्स्ट, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी नुकतीच कुठे जाहीर करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत या ठिकाणी. ओडिशा सरकारने मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातील अशा प्रकारची पहिली ब्लॅक टायगर सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, सायमा वाजिद. नेक्स्ट, नुकताच भारतरत्न कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, कर्पूरी ठाकूर. लक्षात घ्या, कर्पूरी ठाकूर हे भारतरत्न मिळालेले 49वे आहेत. भारतीय राजकारणातील सामाजिक न्याय क्षेत्रातील योगदानाबद्दल कर्पूरी ठाकूर यांना हा सन्मान देण्यात आला आहे. 1970 मध्ये ते पहिल्यांदा आणि 1977 मध्ये दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न याची सुरुवात 1954 मध्ये झाली. 1954 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण्णा यांना देण्यात आला. 2019 मध्ये प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच लक्षात घ्या, जून 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतचे चालू घडामोडी प्रश्न आपण घेऊ शकतात. 3100 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही करंट अफेअर परचेस कराल तेव्हा तुम्हाला पुढील महिन्यांच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या देखील फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.